नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार घरोघरी जाऊन मतदार याद्यांचा रियालिटी चेक करतायत। मतदार यादीमधील घोळ समोर आणण्यासाठी इच्छुक उमेदवारच पुढे सरसावलेले पाहायला मिळतात। नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून यामध्ये अनेक चुका आहेत। काहींची दुबार नावे आहेत, तर काहींच्या नावामध्ये आणि पत्त्यामध्ये चुका आहेत, तर काहींची नावच गायब आहेत आणि त्यामुळे मतदार यादीतील घोळ समोर आणण्यासाठी इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदार याद्या चेक करतायत। त्याचबरोबर प्रभागामध्ये होर्डिंग्स लावून जनजागृती देखील केली जाते। या मोहिमेला मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात असून स्वतःहून मतदार आपली गाऱ्हाणी मांडतायत। मोठ्या मुलाच्या विषय येत नाही, बरं नसते काय म्हणतात काय ते, पण ती माझी असताना एकदा आले मी एकदा मग गेलं कुठे, हा एक प्रश्न आहे। एकदा मतदान केले ते एकदा केले मग ते गेलं कुठे, मग असं जरी काय तुम्ही कुठल्या निवडणुकीमध्ये मतदान केलं? विधानसभा किंवा लोकसभा असेल ते आम्ही सोडून दिलं, येत नाही म्हटलं। आता मागच्या पाळला विधानसभेत झालं, लोकसभेत झालं, तेव्हा आम्ही याच्या सगळ्यांकडे चालले, जेवढे जेवढे पक्ष आहेत प्रत्येकाकडे चालले, सगळं तेच मिळालं। हे माझं औषध मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर जाऊ द्या। मतदानामध्ये माझं आहे नाव, पण डबल नाव केलेलं आहे। एक मार्था जोसेफ बागुल केलेले आणि एका ठिकाणी मार्था लिओ बागुल केलेले। लिओ हे नाव माझ्या वडिलांचं आहे आणि जोसेफ हे माझ्या नवऱ्याचं नाव आहे। म्हणजे हे आमचं लग्नापासूनच हे केलेलं आहे, असं नाही का लग्नाच्या अगोदरचं मतदानाचं, पण लग्न झालेलं तसं जोसेफच हे नाव। मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत, अनेकांची नावं गहाळ झालेली आहेत, काहींची नावं दुबार आहेत, तर काहींची नावं ही स्थलांतरित दाखवली जाते। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक जे उमेदवार आहेत, ज्या ज्या प्रभागामधनं ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे, असे उमेदवार आता रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागामध्ये जनजागृती केली जाते। काय करताय तुम्ही? किती घरं शोधून झाली? आता आमचे जवळजवळ आता आम्ही ओव्हरऑल डेटा काढला तर 7 ते 7.5 हजारचं आहे, जो आता यादीप्रमाणे। ॲक्च्युअल घरं आम्ही आता 200 ते 250 घरं आमचे झालेले आहे, ऑलरेडी आम्ही बघून झालेले आहे। आणि याच्यामध्ये असं आहे, आम्ही एक बॅनर पण लावलेला आहे जेणेकरून पब्लिक आम्हाला संपर्क करेल की आमचे दुबार मतदान आहे। टॅबमध्ये नेमकं तुम्ही काय बघता? याच्यामध्ये दुबार मतदान किती आहे ही टोटल माझ्याकडे पूर्ण यादी आहे। ह्यामध्ये आमच्या पक्षानेच आम्हाला दिलेले आहे सर्व डेटा। याच्यामध्ये 2 स्टार म्हणजे दुबार मतदार, आणि हे तिथे जाऊन आम्ही जर चेक केलं तर खरोखर एका दुसऱ्या प्रभागामध्ये सेम माणूस मतदान करतो आणि इथे माणूस मतदान करतो। ते हे सगळं ऑल घोटाळा आहे, मतदार यादीचा पूर्णपणे घोटाळा आहे हा। यादीमध्ये प्रारूप यादी आता आलेली आहे, या यादीमध्ये आम्ही दुबार नावाची तपासणी केली। त्यामध्ये काही दुसऱ्या प्रभागातले नावं ह्या यादीमध्ये प्रभाग 20 मध्ये टाकले गेले आहेत। प्रभाग 20चे नावं जे आहेत ती जर समजा आपण समजलं बॉर्डरमधले नावं जाऊ शकत आहे, तर डायरेक्ट दुसऱ्या प्रभागात कसे काय गेले, काही नावं 19 प्रभागात गेलेली, म्हणजे मोठी अफरातफरी आहे। त्यामध्ये आता हे जी दुबार नावं आहेत ही जर ग्रामीणमधले असतील तर येता ग्रामपंचायतची झडपीची जे मतदान इलेक्शन लागलेले ते त्या ठिकाणी जर मतदान करतील आणि नंतर परत महापालिकेची निवडणूक आल्यावर पण मतदान करतील। 2017च्या निवडणुकीमध्ये प्रभाग 18 मध्ये मतदान केलं होतं, तुम्ही राहतात प्रभाग 20 मध्ये, तुम्ही तसं ॲप्लिकेशन दिलं? हो दिलं होतं मी, ॲड्रेस चेंज म्हणून मी ॲप्लिकेशन पण दिलं होतं। 7 नंबरचा फॉर्म असतो निवडणूक आयोगाचा, तो भरलेला आहे मी, त्याच्यावर अपडेट पण केलेले आहे माझे डॉक्युमेंट, तरी कुठल्या प्रकारे अजून आलेलं नाही आहे। आता जी यादी आलेली आहे त्यात जर आलं तर वेल अँड गुड। काही दुबार नावं निवडणूक आयोगाने दाखवली आहेत, पण ती खरोखर दुबार आहेत का हे देखील तपासण्याचं काम आता पक्ष पातळीवर प्रत्येक प्रभागामध्ये केलं जात आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। उमेदवारांचं नामांकन मागे घेण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भ्रष्टाचाराच्या पैशानं गरीब सामान्यांना विकत घेण्याचं काम पालकमंत्री करतायत अशी टीकाही त्यांनी केली आहे। विकासाच्या नावाने या ठिकाणी बोंबाबोंब झाली, अनेक पैशाचं नाटक या ठिकाणी होणार आहे। हरामाचे पैसे याच्याजवळ आहे, याच्याजवळ घामाचे पैसे नाही। यांनी जे पैसा कमावलेला आहे त्या ऐवजरित्या या ठिकाणी पैसा कमावलेला आहे, हे तुमच्या आमच्या सर्वांच्या या ठिकाणी लक्षात आहे। मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना टोला लगावलाय।
ट्विटर आणि चॅनलवर पक्ष चालत नाही, पक्ष चालवायला लोकांमध्ये जावं लागतं, त्यांचा विश्वास जिंकावा लागतो अशी टीका मंत्री जयकुमार गोरेंनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या चिन्हावर उमेदवार नाही ते त्यांनी पाहावे असा सल्ला देखील गोरेंनी रोहित पवारांना दिलाय. माझ्या रोहित पवारांना विनंती आहे, आव्हान पण आहे. पवार साहेब, ट्विटरवर आणि चॅनलवर पक्ष चालत नाही. पक्ष चालवायला लोकांच्यात जायला लागतं, लोकांच्यात जाऊन लोकांचा विश्वास जिंकायला लागतो. सोलापूर, सातारा असे अनेक जिल्हे आहेत की तिथं एकही नगरपालिका यांच्या चिन्हावर लढवली जात नाही. आपण ते पहा ना. सांगली तासगाव नगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र आली आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत तासगावामध्ये आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ झालाय. यावेळी आयोजित जाहीर सभेला सुजात आंबेडकर आणि संजय काका पाटील यांनी संबोधित केलंय. संजय काकांची लोकप्रियता पाहूनच वंचितनं त्यांच्या स्वाभिमानी आघाडीसोबत आघाडी केली असून संजय काका यांच्या मदतीमुळे तासगावात वंचित आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. संजय काकांची तयारी असेल तर यापुढे वंचित स्वाभिमानी आघाडीला सोबत घेऊन निवडणुका लढवू अशी प्रतिक्रिया सुजात आंबेडकरांनी तासगावमध्ये दिलेली आहे. तर यापुढे वंचित सोबत राहू अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे. आज तासगाव इथे वंचित बहुजन आघाडी आणि तसेच स्वाभिमानी विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचा एक जो पॅनल आहे त्याच्या प्रचारासाठी इथे उपस्थित राहिले. संजय काका पाटील यांचं जे काम आहे त्या कामाच्या मागे आणि त्यांच्या विकास कामाच्या मागे खूप मोठा असा लोकांचा ओढ आहे. त्यांच्याबरोबर आता वंचित बहुजन आघाडीची भर पडलेली आहे. आम्ही त्यांच्याशी हीच विनंती केली की गट तट पक्ष पार्टी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व जातींच्या बरोबर सलोख्याने राहणारी हे तासगाव आणि तासगाव तालुक्यातली माणसं आहेत. आणि आज यांच्या रूपानं पुन्हा या आघाडीला मोठं बळ मिळालं. उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा निश्चितपणाने राहू. मला या निमित्त सोलापूरमधल्या अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशफाक बळोरगी आणि तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं प्रचाराचा नारळ फोडलाय. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे सेना, काँग्रेस अशी तिरंगी लढत होतीये. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडून शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर अक्कलकोटमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये यंदाच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळते. नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं लाडक्या बहिणींना संधी दिली आहे. भाजपनं 23 जागांपैकी 14 जागांवर महिलांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची सून आणि विद्यमान भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या बहिणी इंद्रायणी पाचपुते यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ते स्वर्गीय संतोष खेसमाळीस यांच्या पत्नी सुनीता खेसमाळीस यांना भाजपनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. सगळ्यात जास्त पहिल्यांदाच म्हणजे महिला उमेदवार दिलेले आहेत. तर आम्ही महिलांचं एवढा म्हणजे सहानुभूती आहे की एसटीचं अर्ध तिकीट महिलांसाठी केलेलं आहे. परत महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली त्याच्यामुळे प्रचंड महिला खुश आहेत आणि महिला आमच्या सर्व महिला ह्या आमच्यासोबत आहेत आणि हे सर्व मिळून आम्ही खूप छान काम करणार आहे. आणि केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सत्ता भाजपची. महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की ह्यावेळेस म्हणजे भाजपलाच म्हणजे मतदान करायचं, निवडून द्यायचं आणि ते पण प्रचंड मताने निवडून द्यायचं. भाजपमध्ये जालन्यामधल्या 2 नेत्यांमध्ये दिलजमाई झाली आहे. या दोघांमधील वैर नगरपालिका निवडणुकीमुळे संपल्याचं पाहायला मिळालं. माजी केंद्रीय मंत्री भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि परतूरचे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर हे एकाच मंचावर आलेत. यावेळी त्यांनी आपल्यामधला वाद संपुष्टात आल्याचंही जाहीर केलंय. मतचोरीच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्यावर बोगस मतदानाचा आरोप केलाय. सदा सरवणकर यांचे जावई पनवेल येथे राहतात तरी त्यांचं नाव प्रभादेवीमध्ये त्यांच्या आईचे नाव आहे. समाधान सरवणकर उभे राहणार आणि यामुळे मतचोरीसाठी यादीत नाव टाकली जाणार आहेत का असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारलाय. या आरोपांना माजी नगरसेवक समाधान सरवणकरांनी प्रत्युत्तर दिले. निवडणूक आयोग काय ते बघेल असं सरवणकर म्हणाले. माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई मला माझ्या म्हणण्याप्रमाणे पनवेलला राहतात
कारण मला माहिती आहे ते कुठे राहतात. ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे. त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आला. आता आम्ही पनवेल त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आला. म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का? आणि आता आम्ही पनवेलला सुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही. अस्लम शेख यांनी कायमस्वरूपी तिकडच्या लोकांना मालाडमध्ये घरं दिली. ती घरं देऊन देखील आज त्या मतदार यादीमध्ये या सर्व लोकांची 800 कुटुंब, किमान 1000 ते 1500 मतदारांची त्या परिसरामध्ये अद्यापही नाव आहेत. त्याचा फटका आम्हाला नक्कीच विधानसभेत बसलेला आहे. ही सर्व मतं उभाटाची म्हणजे मिया महेश यांना ही सर्व मतं पडलेली आहेत आणि त्याच्या जीवावरती आज तो आमदार म्हणून झालेला आहे. मालेगावमध्ये 3 वर्षे चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज पाटील यांनी केली आहे. त्यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. दरम्यान 27 तारखेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडून गेली, पण अजून पण प्रशासनाने कठोर ती पावलं उचलली नाहीत. व्यवस्था झोपलेली आहे. या व्यवस्थेला जागा करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. 27 तारखेपर्यंत इथल्या व्यवस्थेला आम्ही इशारा दिला आहे. 28 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि इथल्या सरकारला धडकी भरू. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना देण्यात आलेली वाय श्रेणीमधली सुरक्षा आता काढण्यात आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आलेली होती. सुरक्षा काढून घेतल्यानंतर झिशान सिद्दीकींनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. झिशान यांच्याकडे आता फक्त 2 कॉन्स्टेबल असून त्यांच्या घरी तैनात असलेली सुरक्षा देखील आता काढण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमधल्या घरामध्ये चोरी झालेली होती. या चोरी प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई पाहायला मिळते आणि यामध्ये खडसेंच्या घरात चोरी करणाऱ्या बिलाल चौधरीला पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याला विठ्ठलवाडी उल्हासनगर येथून अटक झाल्याची माहिती समोर येते. घरफोडीच्या एका गुन्ह्यामध्ये बिलाल चौधरीला अटक केली असता त्यांना याआधी खडसेंच्या घरी चोरी केल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचं वेळापत्रक जाहीर झालंय आणि त्यानुसार येत्या 23 नोव्हेंबरला राज्यामधल्या विविध परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्ता अनुराधा ओक यांनी दिली आहे. उमेदवारांना 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येतील. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा तलावामध्ये उडी मारून निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना आत्महत्या केली आहे. अनंत आगरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळते. शेवटचा कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करून त्यांनी तलावामध्ये उडी मारली आहे. वसईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दिवसाढवळ्या घरामध्ये घुसून एका महिलेच्या आणि तिच्या मुलाच्या गळ्यावर चाकूचा धाक दाखवत 12 तोळे सोनं आणि एक मोबाईल फोन चोरणाऱ्या 3 दरोडेखोरांना गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 1च्या युनिटनं कर्नाटक राज्यामधून अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 तोळे सोनंही हस्तगत करण्यात आले. यातील काही जण बिघारी करणारे आहेत तर एक जण अट्टल गुन्हेगार आहे. त्यातील मुख्य आरोपी काळू प्रभाकर साहू हा त्या महिलेच्या पतीचा चांगला मित्र होता आणि दरोड्याचा कट हा त्यानंच आखलेला होता. सध्या पोलिसांनी अशोक उर्फ बाबू शिंदे, अब्दुल हाशमी, ऋतिक बेलंगी यांना अटक केली आहे. तर नूर हसन खान, सूरज जाधव आणि काळू साहू याचाही या कटामध्ये सहभाग असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय. घरात घुसून त्यांनी फिर्यादी महिलेच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि महिलेला विचारलं तर सोनं कुठे आहे घरातलं. महिलेने सांगितलं मला नाही माहिती. असं सांगितल्यानंतर त्यांनी त्या चाकूच्या धारी इसमाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. तिने चाकू चुकवला असं तिच्या हातावर जखम झाली. नंतर जे 3 अनोळखी इसम घरात घुसले होते त्यांनी घरातील कपाटात उचकून त्या कपाटातील 14 तोळे सोनं आणि एक विवो कंपनीचा मोबाईल हे असे घेऊन ते पळून गेले. नाशिक जिल्हा बँकेचे माजी चेअरमन परवेज कोकणी आणि 2 अधिकाऱ्यांवर नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत 15 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा करण्यात आलाय. आशिष बनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2016 ते 2025 या दरम्यान परवेज कोकणी, बँक अधिकारी भास्कर बोरार्डे आणि स्वीय सहाय्यक मोबिन मिर्झा यांनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 15 लाख रुपये घेतले आणि बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. बनावट नियुक्तीपत्र देऊन दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. ते 15 लाख रुपये
घेऊन नोकरी लावून देतो यासाठी त्यांनी 3 लोकांची नावं सांगितले. परवेज मोहम्मद युसुफ कोकणी, भास्कर शंकर बोराडे आणि मोबिन सलीम मिर्झा यांनी ते पैसे घेतले. नाही तर तक्रार प्राप्त आहे. तपासामध्ये जे निष्पन्न होईल, जसे एव्हिडन्स येतील त्याप्रमाणे पुढील तपास होईल त्याच्यामध्ये. धुळ्यामधल्या शिरपूर तालुक्यामध्ये ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याच्या संशयावरून 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करून मुलाला बैलगाडीला बांधूनही मारहाण झाली आहे. तसेच चटकेही देण्यात आलेत. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. पालघरच्या विक्रमगडमधल्या उटावली आदर्श विद्यालयामध्ये 11 वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्यानं हल्ला केलाय. शाळा सुटल्यावर घरी परतत असताना जंगल रस्त्यावर बिबट्यानं मुलावर झडप मारली. मात्र बिबट्याचा पंजा हा मुलाच्या दप्तरावर बसल्यामुळे मुलाचा जीव थोडक्यात बचावलाय. मुलांना आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी दगड मारल्यानं बिबट्या जंगलामध्ये पसार झालाय. माझा होता ना तो तिथून जात होता. तर त्यांनी खरडलं तर त्यांनी बघलं, त्याला वाटलं कुत्रा आहे. तर जिथं निघला आम्ही इकडूनच थांबलो आणि तिथून आलेला तिथे जाऊन खिचवलेला तिथे. तर इकडे झाला लगेच आम्ही पळायला गेलो. तो माझ्या घात टाकला आणि हातावर नशा करल्या. जे होतं ना ते दगड फेकल्या. मग आम्ही आरडाओरड केली. माणसं आली ना मध्ये त्या गाडा घेतला. आमच्याकडे मयंक विष्णू कुवरा नावाचा पेशंट आला. 11 वर्षाचा मुलगा आहे. तो आम्हाला बोलत होता की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला. मग आम्ही त्याच्या जखमा बघितल्या तर त्याच्या डाव्या हाताला एक थोडंसं चिरलेलं थोडं होतं. आपण त्याला एक टाका घेतला आणि त्याला विचारलं की काय झालं, तर तो बोलला की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला. पुण्यामधल्या खेडमधल्या निमगावामधल्या भोंडवे वस्तीमध्ये शाळकरी मुलीवर बिबट्यानं हल्ला केलाय. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे. शिकारीच्या शोधामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या मुलीवर हल्ला केलाय. दिल्लीमधलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी गुंडगिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. डाव्या विचारसरणीच्या समर्थकांनी गोंधळ घालून तोडफोडही केली आहे. दिल्ली आणि जवळपासच्या शहरामधलं प्रदूषण प्रचंड वाढलंय. लागोपाठ 8व्या दिवशी AQIचा स्तर हा 400च्या पार गेलाय. यामुळे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटचे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनमध्ये बदल केलाय. स्टेज 2चे अनेक नियम आता स्टेज 1 मध्ये लागू होतील. सार्वजनिक परिवहन सेवेमध्ये वाढ, CNG आणि इलेक्ट्रिक बस आणि मेट्रो प्रवासामध्ये वाढ करणं, TV, रेडिओ आणि वृत्तपत्रांद्वारे प्रदूषण संबंधी अलर्ट दिला जाईल. ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जातील. डिझेल जनरेटरचा उपयोग टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित केला जाणार नाहीये. अयोध्यामधल्या राम मंदिरामध्ये 25 नोव्हेंबरला भाविकांना प्रवेश बंदी असेल, तर 26 नोव्हेंबरला फक्त सामान्य भाविकांना दर्शन दिलं जाईल. बाकी सर्व VIP पासेसवरही बंदी असेल. 25 नोव्हेंबरला मंदिरामध्ये ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मंदिर 15 ते 16 तास खुलं राहण्याची शक्यता आहे. रायगडच्या महाडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागली आहे. महाड शहरामधल्या चौदार तळे येथे बेकरी उत्पादन दुग्धजन्य पदार्थ विक्री दुकानाला मध्यरात्री आग लागली आहे. आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मंधनाचा विवाह मध्य प्रदेशमधल्या इंदूरमधील सिने संगीतकार आणि निर्माता पलाश मुच्छल सोबत आज पार पडतोय. सांगलीमधल्या समडोळी गावच्या हद्दीत असलेल्या फार्म हाऊसमध्ये आज हा विवाह सोहळा पार पडतोय. स्मृतीच्या विवाहाचं निमंत्रण मोजक्याच लोकांना देण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर BCCIचे अध्यक्ष जय शहा, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, सिने अभिनेता जॅकी श्रॉफ, सोनू निगम, विराट कोहली, अनुष्का शर्मा हे देखील उपस्थित राहू शकतात. या विवाह सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील स्मृतीचे सहकारी खेळाडू शुक्रवारी सांगलीमध्ये दाखल झाले. भारतीय वंशाचे न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदान आणि त्यांचे विरोधक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली आहे. यावेळी लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कसे संबंध असले पाहिजेत या संदर्भात ट्रम्प यांना पत्रकारांनी काही प्रश्नही विचारले.
ॲपल कंपनीनं आयफोन युजर्ससाठी डिव्हाइस प्रोटेक्शन प्रोग्राम अपडेट केलाय. या नव्या ॲपल केअर प्लस प्लॅनमध्ये आयफोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास कंपनी नवीन आयफोन देणार आहे आणि त्यामुळे आता आयफोनची सुरक्षितता युजर्सला मिळणार आहे. या प्लॅनसाठी ग्राहकांना महिना आणि वार्षिक पेमेंट ऑप्शन मिळतील. ग्राहकांनी या प्लॅन घेतल्यास त्यांना फोनची सेफ्टी मिळणार आहे. म्हणजे प्लॅन घेतल्यानंतर आयफोन चोरीला गेला किंवा हरवल्यास कंपनी ग्राहकाला नवा कोरा आयफोन देईल. या प्लॅनमध्ये फोनची रिपेअरिंग, 24 तास बॅटरी सर्व्हिस आणि प्रायोरिटी सपोर्ट मिळेल. ॲपलनं या प्लॅनला खरेदी आणि मॅनेज करणे सोपं केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टी आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी WNC नेव्ही स्टाफ हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवलाय. मुंबईमध्ये या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.